केआर संघ पूर्णपणे अडचणीत आलाय आणि डॉमिनेट केलंय. या गोलंदाजानं डॉमिनेट केलं होतं समाधान याला आणि माघारी पाठवलंय. परंतु आता मात्र हा फलंदाज आहे पंकज कोकाटे येतोय स्ट्राईकला. ओ सुंदर चेंडू पाहायला मिळतोय प्रीतम जांभेकर याचं. खरंच आकाश आपण पाहिलं तर विजय पावले यासारख्या गोलंदाजाची ऍक्शन आहे आणि छान गोलंदाजी करतो आणि सेमीफायनल मध्ये ज्यावेळी तुम्ही टाकता गोलंदाजी अशा वेळी यंगस्टर एक खेळाडू आहेत. यंग ठाणे यंग रायगडमध्ये असे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. ती गोलंदाजी प्रीतमची पाहायला मिळते. मोठा फटका येईल का? सरळ बॅटनं ओव्हर्स टू लॉंग ऑन खेळण्याचा प्रयत्न करतो. मिडॉनला चांगलं फिल्डिंग तिथे बघायला मिळते. आणि आज जर आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर शरयो एंटरप्राइजेस वांगणी या संघाची देहबोली जर आपण पाहिली ना आतीजी तर ते चांगल्या थाटात खेळतात. कारण बघा गोलंदाजांची चांगली फळी आहे त्यांच्याकडे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अद्याप एकही मिसफील्ड त्यांची बघायला मिळाली नाही. धावसंख्या धावफलकावर 2-8. प्रीतम जांभेकर आपला जलवा दाखवताना दिसतोय आणि आता मात्र हा टॉपेज लागतोय चेंडू खाली कदम, परंतु झेल मात्र सोडतोय. अक्षय याचा झेल हा मात्र सोडलेला आहे. 2 धावा काही रोखू शकले नाहीत. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोचली 10 या धावेवर. तुम्हाला निलेशजी वाटतोय की हा लो स्कोरिंग कडे सामना जाताना दिसतोय आपल्याला? अगदी बरोबर, परंतु पंकजकडे क्षमता आहे आणि ज्यावेळी तुमचा एखाद्याचा झेल सुटतो आणि झेल कोणाचा सुटलाय तो म्हणजे जो सलामीला आलाय फलंदाज अक्षयचा आणि अक्षयकडे ती क्षमता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर जरी धावा 10 आल्या तरी आपण म्हणूया 30 धावा आल्या तरी 40चं टार्गेट असेल. पुढचा सामना आपण पाहणार दैवी प्रिन्स वरवटणे विरुद्ध PLT एंटरप्राइजेस वांगणी या 2 संघादरम्यान. दोन्ही संघांनी आपण तयारीत राहायचं आहे. 10 धावा धावफलकावर आले. गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करूया, परंतु विजय बुरुमकरकडे नजरा असतील कारण लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. बरीच वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे, परंतु त्याच्या विरोधात जर आपण समोर बॅटर पाहिला तर तो म्हणजे बाहुबली पंकज. मग सगळ्यांना पंकज जाधव माहित आहे, बुमबुम माट्या, आणि ह्यांचं नाव पंकज कोकाटे. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक झळकावण्याचं मान ज्यांच्या वर आहे असे पंकज कोकाटे. आणि पंकज कोकाटे यांना आज काहीतरी करिश्मा करावा लागेल. आज नाही तर कधी नाही. असं म्हणतात ना की टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, इसको बना डाला तो लाईफ जिंगाला आला. पहिला चेंडू 3ऱ्या षटकामध्ये नाव मंथन. इथे मात्र इनसाइड एज चेंडू फक्त सिंगल साठी येते. कोणताही मोठा फटका अतिशय अद्याप बघायला मिळाला नाही. ती कसर भरून काढेल काय अक्षय ते पाहावं लागेल. धावसंख्या 2-11 या आकड्यावर. मंथन आणि अक्षय दोन्ही खेळाडू जर पाहिलेत तर वांगणी गावाचे खेळाडू आहेत आणि त्यांना फारसा दोघांपुढे अनुभव आहे आणि हा अनुभव या प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे यूज करतात बघूया. आणि आज चांगला फटका पॉइंटच्या रिजन मध्ये ढकलून काढलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, जाणार का? यस, दिल मागे मोर. आता है 4-4-4. त्यानंतर हा चौकार आला बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून हा चौकार खेचला. चांगला स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाला आणि या चौकारच्या मदतीने प्रथम फलंदाजी करताना निश्चय 11 हा संघ पोहोचतोय 2-15 या आकड्यावर. सन्मानजनक जवळपास 30-35-45 धावा जमवावे लागतील. आदरणीय आनंददादा कोतवाल साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. कोतवाल साहेबांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं मांडण्यात येतं आणि त्याच पद्धतीने सहकार्याची वृत्ती इथे आम्हाला बघायला मिळते. सोयऱ्याच्या मदतीने धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या 2-16 या आकड्यावर. चौकार आल्यानंतर इथे मात्र थोडासा दबाव गोलंदाजावर. सरळ बॅटनं इथे उडवलाय चेंडू, खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि आणखी एक झेल आणि एक मोठा मासा गळाला आणि संघ अडचणीत आलाय. पाटणसई DJ
काय म्हणाल गोलंदाजीबद्दल? जर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये सुद्धा जर पाहिलं तर जसं जसं संध्याकाळचं वातावरण येतो तसं तसे गोलंदाज आहेत त्यांना हा मैदान आहे तो साथ देत असतो. धावसंख्या सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर भरपूरशा धावा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. पण जसं जसं 3, 4, 5 असे जसे जसं वाजत जातात तेव्हा गोलंदाजांना पोषक वातावरण निर्मिती होत असते. त्यामुळे फलंदाज कुठल्याही प्रकारची चमक आणि धमक इथे दाखवताना दिसत नाही आहेत. योगेश आलाय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 वर. आडव्या बॅटनं टोला लागलाय आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट. इथे मात्र गोलंदाजांचा बोलबाला झालाय. इथे मात्र आपण काय घडते मंथनचा एक वाईड आणि योगेश शेठ कासार साहेब, रोहिदास शेठ कासार साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून एक दमदार व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आदरणीय अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते. निश्चय 11 PKR CKR हा संघ थोडासा अडचणीत सापडला परंतु हरिभक्त पारणकार अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी अशी वृत्ती असणारे रोहिदास दादा कासार साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावर. धावसंख्या 16 या आकड्यावर 5 वर्ष ज्यावेळी ग्रामीण प्रीमियर लीग वाकण येथे व्हायचे त्यावेळी 5 वर्ष त्यांच्या माध्यमात 4 वर्ष त्यांच्या माध्यमातून आम्हाला पिच साठी प्रचंड मदत झाली. अगदी क्युरेटर आहेत ते आणि त्यांचा शुभ सन्मान. धावसंख्या फलकावर आपण बघते फक्त 16 आणि प्रेक्षक झालेत गोळा. प्रेक्षक आहेत दर्दी म्हणून या मैदानावर झाली आहे प्रेक्षकांची गर्दी. कारण प्रेक्षकांना माहित आहे की हा जो सामना जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये जाणार आहे. हा सामना एका बाजूला पडगेगाव दुसऱ्या बाजूला वाकलन आहे. एका बाजूला निश्चय 11 दुसऱ्या बाजूला शरयो एंटरप्राइजेस. शरयो एंटरप्राइजेस या संघाची गोलंदाजी चांगली होत आहे आणि निश्चय 11 या संघाला आता कुठेतरी निश्चय करावा लागेल. निश्चयांचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी प्रल्हाद शेठ राणे यांच्या संघाला आता तारणहार फलंदाज हवाय आतिजी. पंकज जर पाहिलं तर त्याचा रेकॉर्ड आहे चॅम्पियन संघामध्ये त्याचं नाव सुमार असतो आणि हा तीन षटकांचा खेळ येथे समाप्त होतोय. 3 षटक 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर लागले 18. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी क्रीजमध्ये आहेत पंकज कोकाटे आणि नयन गायकर. या दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 18. दोन्ही फलंदाजांना आता मात्र एकच मंत्र घ्यावा लागेल तो म्हणजे इरादा पक्का दे छक्का दे छक्का दे छक्का. ही म्हण त्यांच्या मनामध्ये घ्यावं लागेल. हे ब्रीद वाक्य त्यांच्या मनामध्ये त्यांना ठेवावं लागेल तरच हा सामना आपण एक चांगला स्कोअर पर्यंत नेऊ शकतो आणि बॉलरना चान्स देऊ शकतो. तर हे 6 चेंडू निश्चय 11 PKR CKR पाटण सई संघाचे भविष्य ठरवणारे चेंडू आहेत आणि त्या चेंडूसाठी पंकज नडलाय आणि पंकजची जिद्द आहे. पंकज कशा प्रकारे फलंदाजी करणार बघूयात. जर पंकजचं जर रेकॉर्ड केलं ना तर 2023 मध्ये चॅम्पियन, 2022 मध्ये रनरअप राहिलेला संघ, 2021 मध्ये चॅम्पियन राहिलेला संघ. म्हणजे जेव्हा जेव्हा हा खेळाडू त्या संघामध्ये असतो तेव्हा तेव्हा त्याचा संघ चॅम्पियन करण्यामध्ये त्याचा प्रमुख रोल असतो. आणि आज ती जिद्द आणि चिकाटी घेऊन मैदानात आणि बॅटची कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पलीकडे जाणार का नाही आहे. 1 धाव दुसरी धाव आणि दुसरी धाव पूर्ण 2 धावाने धावसंख्या वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20 या धावेवर.
गोलंदाज आहे आदित्य, मॅन फ्रॉम वांगणी, युवा वांगणीचा हा खेळाडू, मॅन फ्रॉम युवा वांगणी. या संघाकडून हा बिलॉंग करत असतो आदित्य. आणि हा बघा पॉवरफुल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर झेल सुंदर क्षेत्ररक्षण होतोय तिकडे आणि 2 धावा काय रोखू शकले नाहीत आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचली. ती एक शॉट घ्यायचे. 21 धावा झालेल्या आहेत. 21 धावा धाव फलकावर लागत आहेत. पंकज पूर्णपणे कसोशीने प्रयत्न करतोय, आपल्याला पूर्णपणे झोकून दिलंय. अजूनही 4 चेंडू येणे आहे आणि पंकज करू शकतोय, करून दाखवलंय, त्याच्याकडे ताकद आहे पंकज. आणि पंकजचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचलाय आणि हा गेलाय मॅक्सिमम. खेळाडू आहे. मी का ओळखला जातो चॅम्पियन खेळाडू म्हणून? एक जबरदस्त फटका, लॉंगांच्या क्षेत्रामध्ये ताकद लावली, चेंडू गुडलँड स्पॉटवरचा होता आणि तेवढीच ताकद त्या चेंडूवर लावली आणि लोंगांच्या डोक्यावरून विरखावून दिलंय. 6 धावांसाठी धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोचली 27 या धावेवर. आदित्यवर थोडासा दडपण टाकताना अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. पंकज तू करशील, तू दाखवशील, स्कोर निश्चितच वाढवशील पंकज. आणि आता मात्र बॅटची कड घेऊन आणि हा बघा नशीब आहे, नशीब आहे आणि बॅटची कड सुद्धा ताकद आहे, त्यामुळे बॅटची कड सुद्धा निश्चितच सावरण्याची ज्यामध्ये जिद्द असते ना, तो त्याचा किती डाव मोडला तरी तो सावरतोच. आपल्या संघाला निश्चितच सावरलंय, कारण 3 विकेट्स गेल्या होत्या, 4 विकेट्स गेल्या होत्या, तरीही स्वतः उभा राहिलाय. स्वतः तिथे निश्चितच उभा राहून मोठे फटके सुद्धा खेळतोय पंकज. चांगला फटका आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव आणि बाद. खेळाडू बाद होतोय. 1 धाव मिळते, एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोचली 32. असताना 32 ऑन बोर्ड. अगदी पुराणा चावल म्हणजे पंकज इथे चमकतोय बासमती चावलासारखा. इथे मात्र आता एखादा मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारेल. इथे आडव्या बॅटनं आलाय आला रे बाई, आला, पाडाला पिकलाय आंबा आणि हा आंबा पिकलेला असला तरी पंकजने मात्र आज कमाल दाखवली. मित्रांनो, या लिजेंडरी खेळाडूची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच त्या संघासाठी आणि या खेळाडूसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 2 षटकार 1 चौकारच्या मदतीने नाबाद 23 धावा त्याने कुठल्या. 18 धावा होत्या 3 षटकाखेरीस आणि 4 षटकाखेरीस सन्मानजनक 38 झाल्यात. म्हणजे या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या. हॅट्स ऑफ असेल. या पहिल्या सेमीफायनल मध्ये एक जुना जाणता लिजेंडरी प्लेअर चमकला
आणि दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला मजा येईल. आता वाजव डीजे मास्टर. आणि दुसऱ्या सेमीफायनलचा कॉल आपण देतोय दैवी प्रिन्स 11 वरवटणे. टॉस करतोय एका बाजूला आपण पाहतोय तर म्हणजे दैवी प्रिन्स 11 वरवटणे श्री विशाल वामन म्हात्रे यांचा संघ आणि विरोधात खेळणारा संघ तो म्हणजे आपण पाहतोय PLT एंटरप्राइजेस श्री लवशेठ तेलंगे आणि प्रतीक शेठ तेलंगे यांचा संघ. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये आतिश सर कॉल आपला टॉस करतील. मी विनंती करतोय मोरेश्वरजी तेलंगे. चला आमच्या उत्साही प्रेक्षकांना जरा थोडासा बाहेर घ्या. चला. दुसरा जो सेमीफायनल आहे त्याचा नाणेफेकी करण्यासाठी मोरेश्वरजी तेलंगे यांना विनंती करतोय. विकास कॅप्टन राकेश शेलार यायचं. ऋतिक माली आपण सेमी फायनल मध्ये आलेला आहात. 2022 मध्ये सुद्धा सेमी फायनल मध्ये गेलेला होता. 2023 मध्ये क्वालिफायर झाला नव्हता. तर आता काय तुम्हाला वाटते की 2024 मध्ये चॅम्पियन ठरणार सेमी फायनलचा? तुम्हाला फक्त 2 स्टेप जायचंय पुढे. तर ही स्टेप किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी? नक्कीच महत्त्वाची आहे. राकेशजी हा तुमचा पहिलाच हंगाम आहे. कारण आपण जर पाहिलं तर तुम्ही बायबल प्रीमियर लीग मध्ये निश्चितच तुमचा पहिलाच संघ होता. आणि चंद्रकांतजी भालेकर यांनी रिक्वेस्ट केली प्रतीक गायकर यांना की आमचा संघ या लीग या असोसिएशन मध्ये घ्या. आणि कसं वाटतं, काय कसा अनुभव वाटतो या ग्रामीण प्रीमियर लीग आणि बायबल प्रीमियर लीग बद्दल? आम्हाला इकडे खेळायला पहिल्यापासून खूप आवडतं, पण काही कारणास्तव आम्ही तिकडे खेळायला गेलो, फिल्डर नव्हते, त्याच्यामुळे तिकडे 2 वर्ष थांबलो. पण इकडे खेळायला खूप आवडतं आमच्या सर्व खेळाडूंना. आणि आमचे खेळाडू त्याच्यामध्ये तयार होतात, जे यंग फिल्डर आहेत ते तयार होतात, त्याच्यामुळे इकडे खूप आवडतं. आणि प्रथम मी सर्व कमिटीचे आभार मानतो, आम्हाला त्यांनी इथे खेळायला चान्स दिला. सर्वात प्रथम आता मी दोघांना सुद्धा एक प्रश्न विचारतो. संघ मालकाबद्दल आपण निश्चितच संघाचा मालकाचा टी-शर्ट आणि संघाच्या मालकाच्या नावासाठी खेळत असतो. संघ मालकासाठी 2 शब्द दोघांनी सुद्धा. पहिला मी राकेशजी यांना विचारतो. संघ मालकाचं सांगायचं झालं, संघ मालक म्हणजे असं वाटत नाही की संघ मालक आहे. आमच्याच खेळाडू मधला असा खेळाडू आहे किंवा आम्हाला त्यांचा खूप सपोर्ट आहे. तुम्ही जे करशील ते असे ते स्वतः बोलतात. योग्य का हारो या होतो हा एवढा विषय नाही. असा आमचे संघ मालक. सेमीफायनलचा हा दुसरा इनिंगचा पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साइडला मिसफील्ड. ऋतिक मालिक आपण आपल्या संघ मालकाबद्दल सांगायचं.
संघ मालक नक्कीच मिलू मुला म्हणजे एक मित्रासारखा आहे, म्हणजे मोठा भाऊच आहे. सर्वांना जर माझ्या टीम मधल्या जर सर्वांना कोणालाही विचारला की संघ मालक जर कसा आहे तर नक्कीच सांगतील की एक म्हणजे संघ मालक म्हणून नाही, एक मित्र म्हणून वावरतो आमच्यामध्ये. त्याच्यामुळे इथपर्यंत येण्याची आम्हाला आणि संघाचा टी शर्ट म्हणजे सांगायचं केला तर जेव्हा खेळाडू जेव्हा टी शर्ट आम्ही घालतो म्हणजे जेव्हा अंगावरती तेव्हा नक्कीच एक असा एक मोटिवेटिव्ह नक्कीच आपल्याला जिंकायचं. परंतु जर संघाचं म्हणजे जर संघनायक जर एकदम फ्रेंडली असेल तर नक्कीच चांगला खेळायचा हे होतं. इथे मात्र फटका चांगला आहे, देखणा स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. इथे मात्र या सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्रातील पहिला आलाय चौकार. सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल मोरेश्वरची तेलंगणा विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आणि टेल जातोय पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी संघाकडे जातोय. धन्यवाद प्रतीक मालिक आणि राकेश शेलार. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. इथे मात्र सदस्य आयोजन कमिटीचे विनोद बुरमकर अप्रतिम फटकेबाजी करतात, समोरच्या दिशेने खेळतात, बॅकफुटला जाऊन पंच करतात आणि इथे मात्र चांगला पुल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे आपण बघतोय वन बाउंस चौकार आणि त्या डीजेला मिळेल संधी. थँक्यू डीजे. पहिली सेमीफायनलची लढत शरयू एंटरप्राइजेस वांगणी या संघाला 39 धावांचं आव्हान आहे आणि इथे धावफलकावर बिनबाद 9 धावा अंकित झाल्यात. पहिली ओव्हर प्रगतीवर समाधान याला आता 1-2 विकेट काढाव्या लागतील. संघासाठी ते इनसाइड एज लागली होती की काय, इथे मात्र नशिबाची धाव दे माय आणि धरणी ठा. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात हा चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सलगचे 3 चौकार आलेत. लेगबाच्या स्वरूपात धावा नक्कीच येतात, परंतु धावा कशा येऊ, धावा येणं महत्वाचं. सेमीफायनलची ही लढत असल्या कारणाने इथे मात्र फुल टॉस बॉल ओव्हर्स कव्हर खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षक बऱ्याच वेगाने जातोय. चौकार होणार नाही आहे कारण चांगली फील्ड इथे बघायला मिळते. वन बाउन्स चेंडू सीमारेषेकडे जाताना मात्र चांगली बॅकिंग आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात, ते म्हणजे विनोद आणि हितेश. हितेश वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय आणि विनोद बुरमकर व्यक्तिगत 10 या धावसंख्येवर नाबाद खेळतोय. 39 धावांचा पाठलाग करत असताना शरयू एंटरप्राइजेस वांगणी हा संघ पोहोचलाय बिनबाद 15 या आकड्यावर. अतिशय सुंदर सुरुवात म्हणावं लागेल विनोद बुरमकर ज्यासाठी ओळखला जातो. बघा काय फटकाय, कारण पॉवर प्लेचा फायदा हा निश्चितच घेत असतो आणि अक्षयचा जजमेंट चुकलाय आणि या ओव्हर्स मधला 4था चौकार येतोय. 4था चौकार, 4 चौकार पाहायला मिळालेत. चौकार षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर 19 या आकड्यावर. 39 ची गरज असताना धावसंख्या 19 आणि फक्त आता 18 चेंडू आणि 20 धावांची औपचारिकता इथे मात्र आपल्याला बघायला मिळते. कारण विनोद बुरमकर आज तळपतोय, आज वैयक्तिक 14 या आकड्यावर खेळतोय. 7 चांगली आहे त्याला आपल्याला बघायला मिळते. हितेशच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी करणाऱ्या निश्चय 11 या संघाला आता विकेट काढावे लागतील. अतिशय निश्चितच हा विनोद बुरमकरचा जो झेल होता तो किती जिवारी लागणार आहे निलेशजी? अगदी झेल खूप महत्वाचा होता, परंतु तो झेल आपण पाहिला ज्यावेळी सुटतो त्यावेळी तुम्हाला त्याला मागे सोडावं लागतं आणि अशा वेळी तुम्हाला एक धाव वाचवावी लागते. तुम्ही ज्यावेळी डॉट बॉल टाकाल, ज्यावेळी एक बॉल
एक एक धाव रोखाल त्यावेळी सलामीच्या आलेल्या फलंदाजांना नक्कीच दडपण येतं आणि दडपण आला की विकेट सुद्धा मिळते आणि अशा वेळी तुम्हाला एका सांघिक कामगिरीची गरज खूप महत्त्वाची आहे. सुमित टप्पा मास्टर येतोय आणि पहिला चेंडूवर विकेट्स मिळवतोय सुमित गोले. चांगली सुरुवात करतोय. भरत गिजे शरीर सौष्ठव भरत गिजे एक उत्तम जिम नागोट्यामध्ये आहे असे विहान जिम केअर सेंटरचे ओनर भरत दादा गिजे यांचं इथे स्वागत होतोय. त्यांचा इथे मान सन्मान करीत आहेत मंडळाचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतजी गिजे. आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. भरतजी गिजे या दरम्यान चांगला फटका येतोय. सरळ गॅप मध्ये जातोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध सीमारेषा पलीकडे. थँक्यू. धाव संख्या 23 वर जाऊन पोचले. या दरम्यान प्रीतम जांभेकरचा लुकिंग लाईक वाव सो ब्युटिफुल सो वंडरफुल लुकिंग लाईक वाव. प्रीतम जांभेकर लुकिंग लाईक वाव. पुन्हा एकदा लुकिंग लाईक सो एलिगंट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक वाव. चौदा चेंडू 4 धाव्यांची गरज. प्रीतम जांभेकर सलग तिसरा षटकार ठोकणार का आणि हा झेलवाद होतोय. प्रीतम जांभेकर जबरदस्त इनिंग खेळून मात्र माघारी जातोय. आता मात्र प्रीतम जांभेकरनी ताबडतोड फलंदाजी केली आणि सामना आपल्या इन माय पॉकेट आपल्या खिशामध्ये टाकून गेलाय. काही गोलंदाजीमध्ये जेव्हा आला तेव्हा सुद्धा त्यांनी एक चांगली सुरुवात दिली आपल्या संघाला आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आला. त्याने 4 चेंडूमध्ये 16 धावा केलेल्या आहेत. सुंदर परफॉर्मन्स. आता मात्र लेग साइड सोडून जातोय. पंचांना मात्र 2 हात फैलावायला सांगत आहे. एका धावेने धावसंख्या इथे वाढत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 धावेवर. आता उर्वरित चेंडू येणं 13 धावांची गरज 3. सहज आणि सोपं असं माफक आव्हान आता मात्र राहिलेलं आहे. शरयू इंटरप्राइजेस वांगणी एकनाथ शेठ ठाकूर संघ मालक आता मात्र भलतेच खुश असणार आहेत. आणि हा निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकाखेर धावसंख्या धाव फलकावर लागली 2-32. यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय. अरविंदजी बुरुमकर कोंडगाव गावचे जेव्हा जेव्हा कबड्डी असोत क्रिकेट असोत आम्हाला एक समालोचनाची संधी देत असतात.
असे अरविंदजी बुरुमकर यांचं इथे स्वागत होतं. या सन्मान चांगला फटका येतोय, झेल होऊ शकला असता परंतु झेल नाही आहे. हा पूर्णपणे मॅच सोडलाय आणि विनिंग स्ट्रोक येतोय या विनोद बुरुमकरच्या बॅटीमधून. धन्यवाद टीचर, धन्यवाद. कॅमेरामॅन इकडे फोकस करायचा, कॅमेरामॅन फोकस करो. अरविंदजी बुरुमकर यांचा आपण इथे सन्मान करीत आहोत. या स्पर्धेतील गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करीत आहोत. असे अरविंदजी बुरुमकर यांचा मान सन्मान झालेला आहे. तरी फर्स्ट सेमीफायनलमध्ये एकनाथ शेठ ठाकूर वेल प्लेड, निश्चय 11 पीकेआर सीकेआर वेल प्लेड. जरी तुम्ही हा सामना गमावला असाल तरी पंकज कोकाटेने मन जिंकलीत. या स्पर्धेसाठी निश्चितच या खेळाडूंना मन